हाय एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत काहीतरी स्पेशल। तर आज आपण टोमॅटो रस्सम बनवणार आहोत। तर आपण टोमॅटो हे 3 शिट्ट्या काढून शिजवून घेतलेत आणि त्याच्यासाठी आपल्याला रस्सम पावडर बनवायची आहे। त्याच्यासाठी जिरं घेतलंय, मेथीचे दाणे, हिंग, चण्याची डाळ आणि लाल मिरच्या, धणे आणि काळे मिरे याची आपण आता रस्समची पावडर बनवून घ्यायची आहे। तर आपण आता ती मिक्सरला हे आधी मसाले भाजून घेणार आहोत। आणि आपल्याला चिंचेचा कोळ लागणार आहे। तर गरम पाण्यामध्ये इथे मी चिंचेचा कोळ घेतलाय, तो पण करून घ्यायचा आहे। तर आपण जे टोमॅटो शिजवून घेतले होते त्याची आपण आता मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकतात की टोमॅटोची प्युरी किती छान अशी लाल कलरची झाली आहे। तर आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊ। तर आपण इथे चणा डाळ भाजायला घेतली आहे। हा रस्सम मसाला तुम्हाला मार्केटमध्ये किराणा दुकानामध्ये पण मिळतो, पण जर घरी केला ना तर त्याचा अजून छान असा अरोमा येतो आणि तो फ्रेश पण असतो। म्हणून हा शक्यतो घरी बनवला तर अजूनच छान लागतो। आता धणे भाजायचे। थोडीशी मेथी आहे। आता जिरं भाजायचं। आता मिरे भाजायचे आहेत। यात मिरे खूप इम्पॉर्टंट आहे। मिऱ्यांचा जो अरोमा आणि टेस्ट खूप इम्पॉर्टंट असतो। तर आता आपण हे सर्व मसाले मिक्सरला लावून घेऊया। आपली रस्सम पावडर आता तयार झाली आहे। तर आता आपण फोडणी घालूया। कढईमध्ये आपण तेल घेतलंय, त्यात थोडं आपण जिरं घालणार आहे। जिरं तडतडून झालं की आपण यात लसूण घालायचा आहे क्रश करून। क्रश केलेला लसूण, कढीपत्ता घालायचा आहे। आता आपण यात टोमॅटोची प्युरी घालणार आहे।
चिंचेचं पाणी घालून झाल्यावर थोडीशी हळद घालायची आहे, थोडंसं तिखट घालायचं आणि आता आपण रस्सम पावडर घालणार आहे याच्यात आणि आता हा छान उकळून घ्यायचा आहे। आता आपला रस्सम उकळतोय छान आणि आपण यात चिंचेचं पाणी घातलंय तर तो आंबटपणा आणि टमाटे पण आंबट असतात, त्याच्यासाठी टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आपण थोडी चवीला साखर घालायची आणि आता हे छान उकळून घ्यायचं। हे टोमॅटो रस्सम एकदम भारी लागतं, याची टेस्ट एकदम जेव्हा तुम्ही भातासोबत खातात किंवा सूप म्हणून पण तुम्ही पिऊ शकतात आणि भातासोबत तर छानच लागतं। आपला रस्सम इथे छान असा खळखळ उकळतोय, तुम्ही बघू शकतात, ते छान उकळून घ्यायचं। मीठ घालायचंय आता आपल्याला, सगळ्यात शेवटी मीठ घालायचंय। आपला टोमॅटोचा रस्सम आता रेडी आहे, आता आपण तो सर्व करून घेऊया। आता आपला टोमॅटो रस्सम रेडी झाला आहे, हा छान वाफाळत्या भाताबरोबर आपण खायचा आहे, पापड आणि भातासोबत खूप छान लागतो आणि हे नुसतं तुम्ही सूप म्हणून पण पिऊ शकतात। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू आणि नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झाली।